यानंतर पण आता अमित शहा असतील, पंतप्रधान असतील, हे महाराष्ट्रात दौरे करतील. सरकार विधानसभा निवडणुकांची सुरुवात काल त्यांनी केली आहे. वैफल्य हे निराश आणि वैफल्यग्रस्त लोक आहेत. भारतीय जनता पक्ष हा पराभूत झालेला मनोवृत्तीतून बोलतोय. त्यांनी एक मान्य केलं पाहिजे की लोकांनी आपला पराभव केला, आपल्याला बहुमतातून अल्पमतात आणलेला आहे. मोदी 30 वर्ष अजून राज्य करतील, ते ठीक आहे, ते नॉन बायोलॉजिकल आहेत म्हणून 30 वर्ष राज्य करतील. ते वरून आलेले आहेत, आमच्यासारखे आईच्या पोटातून आलेले नाहीत. आम्ही हिंदू आहोत, आम्ही आईच्या पोटातून आलेलो आहोत, आम्ही मान्य करतो. त्यांचं काहीतरी वेगळं रसायन असेल भाजपवाल्यांचं, मला माहीत नाही. 30 वर्ष मोदी का राज चलेगा. आज मोदींचं वय काय आहे? 75ला आले. काय म्हणजे तुम्ही इतकं वैफल्य, इतकी निराशा देशाच्या कोणत्याही राजकारणाकडे मी पाहिली नाही. मी मगाशी म्हणालो, घाबरले आणि हरलेल्या मनोवृत्तीतून यांची भाषा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आणि मला असं वाटतं त्यांनी महाराष्ट्रात असे दौरे वारंवार केले पाहिजे. विधानसभेत आम्हाला वाटत होतं आम्ही 175 जागा जिंकू, पण आता 185 जागा जिंकू. महायुतीतले काही नेते म्हणतायत